आणि यानंतर आता घेऊयात महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा। ठाकरे गटातील खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये येणार। शिवसेना नेते योगेश कदम यांचा गौप्यस्फोट, तर राजन साळवींच्या प्रवेशानं सेनेची ताकद वाढली। योगेश कदमांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या पत्नीला लिपिक पदाची नोकरी, मात्र रमेश आडसकर यांच्या संस्थेवर नोकरीची संधी मिळाल्याची माहिती, तर लिपिक पदाची नोकरी संतोष देशमुखांच्या पत्नीनं नाकारली। तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्याच्या काही प्राचीन शिळांना तडे गेल्याची बाब समोर, तर तुळजापुरातील पुजारी मंडळाकडून आता गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम सुरू करण्याची मागणी। कोल्हापुरात बहुचर्चित छावा चित्रपट प्रदर्शनाचा उत्साह, तर पोस्टरला पुष्पहार घालत पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरात स्वागत। सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून पारंपरिक वस्त्र परिधान। नागपुरात छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी, तर एका तरुणानं छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा साकारून चित्रपट पाहिला। चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह। नागपुरातील फुटाळा तलाव चौपाटीवर रक्तदान शिबिराचं आयोजन, तर व्हॅलेंटाईन डे निमित्तानं तरुणांकडून रक्तदान करत समाजासमोर एक वेगळा आदर्श। सोलापूर शहरातील रमाई आवास योजनेअंतर्गत आलेले अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित, सर्व अर्जांची छाननी करून आता अर्ज निकाली काढा, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सूचना। नाशिकच्या लासलगाव कृषी बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात 200 रुपयांची वाढ, तर कांद्याला सरासरी 3100 ते 3500 रुपयांचा दर। कांदा उत्पादकांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण। लघुशंका केल्याच्या किरकोळ कारणावरून वसईमध्ये तरुणाला लाठीकाठ्याने बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, मारहाण करणाऱ्यांवर अद्यापही कारवाई नाही। गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडीमध्ये विनयभंगाच्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपी 1 वर्षांनंतर अटक, तर सतीश ठाकरे असं अटक केलेल्या या आरोपीचं नाव। अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये रोज डे ऐवजी आता रोटी डे साजरा, तर गरजवंत नागरिकांना भाजी चपाती देऊन रोटी डे साजरा। अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीनं विवाह करून तिचा विनयभंग केल्याचा प्रयत्न, तर 5 जणांवर या अंतर्गत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। सोलापूर शहरातली संतप्त घटना। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये अवैध गावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद, शिरोळ पोलिसांची कारवाई। अंबरनाथमध्ये चड्डी गँगची बारमध्ये चोरी, तर पत्रे तोडून प्रवेश करत 70,000 चोरले। घटना सीसीटीव्हीत कैद, गुन्हाही दाखल, अधिकचा तपास सुरू। उल्हासनगरात 12 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलची कारवाईमध्ये दोघांनाही अटक। बुलडाणा जिल्ह्यातील 6,23,000 लाभार्थी आता स्वस्त धान्याला मुकणार, तर ई-केवायसी करण्यासंदर्भात शिधापत्रिकाधारक उदासीन, 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत। किरकोळ भांडणामधून चक्क पिस्तूल रोखली, बीड शहरातील नगर नाका परिसरातली ही घटना, तर पिस्तूल रोखल्याप्रकरणी आता 2 जणांना अटक। राहुल सोलापूरकर विरोधातील तक्रार आता कोथरूड पोलीस स्टेशनला वर्ग, सोलापूरकर विरोधातील तक्रार पर्वती पोलीस स्टेशनकडून वर्ग झाल्याची माहिती। पर्वती पोलीस स्टेशनला संभाजी ब्रिगेडनं केली होती तक्रार। 1989 मधील एका आंदोलन प्रकरणामध्ये मंगलप्रभात लोढा निर्दोष, तर राम जन्मभूमी आंदोलन प्रकरणातनं मंगलप्रभात लोढा यांची निर्दोष मुक्तता। सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना आता कात्री लावण्याची तयारी, लाडकी बहीण योजनेच्या तिजोरीवरचा ताण यामुळे आता वाढलाय, तर त्यामुळे खर्चाला आळा लागणार। वार्षिक दुरुस्तीच्या 70% तरतुदीनुसार आता निधी वापरा, सरकारकडून सूचना। ठाणे ग्रामीण भागातील 5430 जलस्रोतांची तपासणी, विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जिल्हा परिषदेकडून तपासणी सुरू। यवतमाळ पोलीस अधीक्षकांचं सोशल मीडियावर बनावट अकाउंट, प्रोफाईलचा गैरवापर केल्याची सायबर सेलकडे तक्रार, आरोपीला शोधण्याचं सायबर सेलसमोर मोठं आव्हान।